आणि ही अन्नद्रव्ये शेतामध्ये टाकण्यासाठी आमचे शेतकरी लाखो रुपयाचा खर्च करतात. महत्त्वाचे सेंद्रिय ॲसिड असतात जे मुळांचा चांगल्या प्रकारे विकास करतात, पिकाच्या ग्रोथमध्ये, पिकाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. आता हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना विहिरीवरती, तलावावरती, शेततळ्यावरती, बोरमध्ये मोठ्या प्रमाणात मोटर चालू करावं लागतात आणि शेताला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावं लागतं, तर आमचे पिकं जिवंत राहतात, नाही तर कोमजून मरून जातात. पण पहिलं असं नव्हतं. तुमच्या घरातली लहान मुलं आता कोणती फळं खाता येतो? त्यांना भेटतात का बांधावरची फळं? ते खातात शहरामधले केमिकलची फळं, रोज बुडबुड काढलेली केमिकलमध्ये. जरा विचार करा, आणखीन 20 वर्षानंतर त्यांचं आरोग्य कसं असणार आहे? कारण त्यांना सुरक्षा लागत असते. ते काटेरी झाड असतं ना, त्या काटेरी झाडामध्ये साप घुसू शकत नाही लवकर. कावळा किंवा मांसाहारी जे पक्षी असतात, बैल ससाण्यासारखे, हे आतमध्ये घुसू शकत नाहीत आणि त्यांची अंडी नाही खाऊ शकत. हे जे मधल्या कालखंडामध्ये सर्वात मोठं शेतीमधलं संशोधन जे होतं, जे आपल्या पूर्वजांनी केलं होतं, ते कुठेतरी गहाळ झालं. हे नेमकं माझ्या हातामध्ये कसं लागलं, ह्याचा एक मस्तपैकी प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे की साधारणपणे 2012च्या आसपासची गोष्ट आहे. मी 2012ला एकदा असंच लोहगावला आमच्या परभणीमध्ये राजभाऊकडे आणि वहिनींकडे गेलो होतो. तिथे मी घरी बऱ्याच दिवसानंतर गेलो होतो. तर बऱ्याच दिवसानंतर गेल्यानंतर वहिनी स्वाभाविकपणे म्हटल्या, तुम्ही जा शेतामध्ये फेरफटका मारून या, तोपर्यंत मी स्वयंपाक करते चांगल्यापैकी खायला तुम्हाला सर्वांना. मग असं म्हटल्यानंतर मी आणि राजभाऊ आम्ही दोघंजणं शेतामध्ये फेरफटका मारायला गेलो. इकडं वहिनी स्वयंपाक करत होत्या घरी. आता वहिनीनं बरंच मोठा काही स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. आम्हाला माहिती होतं बराच वेळ लागणार आहे. पण आम्ही काय केलं, शेतामध्ये विनाकारण फिरत राहिलो. बराच वेळ झालं शेतामध्ये फिरत असताना अचानक काय झालं की आकाशामध्ये आभाळ आलं, खूप सारे ढग आले आणि ते ढग काळेभोर होते. बघता बघता पाऊस सुरू झाला. जसा पाऊस सुरू झाला तसं आम्ही काय केलं की एका ठिकाणी बांधावरती एका झाडाच्या खाली आम्ही आश्रय घेतला दोघांनी. आम्ही दोघंजण किंचित आंबट ओले झालो होतो, पण नेमकं पळत घरी देखील जाता येत नव्हतं. का बरं? कारण पाऊस जरा जोरात होता. आम्ही पाऊस उघडायची वाट बघत होतो. पण झालं असं, पाऊस उघडायच्या ऐवजी पावसाचा जोर आणखीन जरा जास्तच वाढला. धो 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 विजांचा कडाडा सगळं पाऊस पडायला लागला. बघता बघता पाऊण तास निघून गेला, 1 तास निघून गेला जवळपास. 1 तासानंतर काय झालं मंडळी, आम्ही बांधावरती ज्या झाडाच्या खाली उभे होतो ना, त्या झाडाच्या जवळूनच आमच्या समोरच शेतामधलं पाणी बाहेर निघायला लागलं आणि ते पाणी वाहून जायला लागलं. तुम्ही अंदाज लावू शकता पाऊस किती जोरात पडत असेल. ते पाणी बाहेर निघून जात होतं आणि त्या निघून जाणाऱ्या पाण्याकडे मी सारखं एकटक बघत होतो. बघत असताना त्या पाण्याकडे अचानक जशी आकाशामध्ये वीज कडाडावी आणि लगेच चमकून गायब व्हावी, तसंच माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला आणि लगेच निघून गेला. त्या विचारानं अक्षरशः माझ्या मनामध्ये का नाही, खरंच सांगतो, भीती निर्माण केली मंडळी. मला धडधड व्हायला लागलं त्या विचारानं, त्या पाण्याकडे बघत बघत. त्या विचाराला मला काहीतरी वैज्ञानिक आधार पाहिजे होता, म्हणून मी काय केलं, तिथेच आमच्या बाजूला एका ठिकाणी प्लास्टिकची बॉटल पडली होती आपली पाणी पिण्याची. मी ती उचलली आणि त्याचे पाणी जे वाहून चाललं होतं शेतामधून आमच्या, मी ते पाणी त्या बॉटलमध्ये भरलं आणि ते पाणी काय केलं, लॅबमध्ये पाठवून दिलं मी टेस्टिंगला. त्यांना सांगितलं विविध प्रकारचे कंटेंट चेक करायला आणि त्या रिपोर्ट येण्याची मी वाट बघत होतो. तो रिपोर्ट येजेपर्यंत अक्षरशः मला 5-6 दिवस नीट झोपच लागली नव्हती आणि रिपोर्ट जरा उशिरा आला. मी तोपर्यंत प्रसंग किंचित थोडंसं विसरून गेल्यासारखं झालं होतं मला. पण रिपोर्ट जेव्हा आला परत रिटर्न, मंडळी, ज्यावेळेस मी तो रिपोर्ट वाचला ना, मी तुम्हाला खरंच सांगतो, अक्षरशः माझ्या पायाखालची का ना जमीन सरकली होती. पायाला एकदम असं चरकन माझ्या तळपायामध्ये झालं होतं. कसं चरकन झालं होतं, एखाद्या वेळेस तुम्ही कधी समुद्राच्या किनारी गेला असताल आणि त्या वाळूवरती उभं टाकला असताल आणि जशी लाट आल्ला तुमच्या पायाखालून येते आणि निघून जाते ना, त्यावेळेस जसं सळसळ करतं ना पायाखाली, तिथं समुद्राच्या किनाऱ्यावरती ते सळसळ करणं माणसाला आनंद देतं. पण यावेळेला माझ्या पायामध्ये सळकण करून गेलं होतं. ते मात्र माझ्या मनामध्ये भीती निर्माण करणार होतं, कारण रिपोर्ट तसा आला होता. रिपोर्ट काय होता मंडळी, जे पावसाचं पाणी शेतामधून वाहून निघून जात होतं ना, त्या पाण्यामध्ये मी विविध प्रकारचे कंटेंट चेक करायला सांगितले होते लॅबमध्ये. त्याच्यामध्ये असं आढळून आलं की त्या पाण्यामध्ये NO3 होतं. NO3 म्हणजे काय? नायट्रेट. नायट्रेट म्हणजे काय? नायट्रोजन. सगळ्यात जास्त पिकाला खायला कोणतं खत लागतं, तर नायट्रोजन लागतं. आपले शेतकरी युरिया देतात ना, युरियामध्ये काय असतो? नायट्रोजनच असतो. म्हणजे खूप मोठ्या मात्रेमध्ये नायट्रोजन शेतामधलं त्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून निघून जात होतं बाहेर. एवढंच नाही मंडळी, जे सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ना, जे पिकांना अत्यंत गरजेचे असतात, ती सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये त्या पाण्यामध्ये होती, जे शेतामधून वाहून चालली होती. दुय्यम अन्नद्रव्ये होती. प्रमुख अन्नद्रव्यामधलं फॉस्फरस पण होता आणि पोटॅश पण होता काही मात्रेमध्ये.
म्हणजे जी जी अन्नद्रव्ये माझ्या शेतामध्ये पिकांना गरजेची असतात ती सगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये शेतामधून वाहून चालली होती. आणि ही अन्नद्रव्ये शेतामध्ये टाकण्यासाठी आमचे शेतकरी लाखो रुपयाचा खर्च करतात. आणि ती सगळी अन्नद्रव्ये शेतामध्ये असताना सुद्धा पावसाच्या पाण्यासोबत ती वाहून चालली होती. आणि नेमकं हे पाणी शेतामध्ये वाहून का बरं चाललं होतं तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो. आम्हीच दोघांनी शेतामधली 3-4 फूट जागा ते शेतामधल्या बांधामध्ये अडकत होती आणि ते 3-4 फूट जागा आम्हाला पाहिजे होती म्हणून आम्ही काय केलं होतं दोघांनी, तो बांध फोडला होता आणि ते शेतामध्ये विलिनीकरण करून घेतलं होतं. त्या दिवशी मला पस्तावा व्हायला लागला, आम्ही नेमकं केलं काय. 3-4 फुटाच्या बांधाच्या मोहामध्ये आम्ही अडकलो. कारण त्या शेतामध्ये मी सर्वात अगोदर विषमुक्त शेतीची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती साधारण 2010च्या आसपास. मी, राजीभाऊंनी, वहिनींनी, सुजितसुद्धा त्यांचा मुलगा, आम्ही सर्वांनी कित्येक शेतामध्ये जीवामृत बनवून टाकलं होतं हातानं. त्यावेळेला ड्रिप नव्हतं आमच्याकडे. विविध प्रकारची अन्नद्रव्ये बनवली होती विषमुक्त पद्धतीने, ती शेतामध्ये टाकली होती. काडी कचरा मोठ्या मात्र शेतामध्ये कुजवला होता, बाहेरून आणून कुजवला होता आम्ही. मंडळी, त्या पाण्यामध्ये फक्त अन्नद्रव्ये नव्हती. जे शेतीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे सेंद्रिय ॲसिड असतात, जे मुळांचा चांगल्या प्रकारे विकास करतात, पिकाच्या ग्रोथमध्ये, पिकाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, उत्पादनात मोठी भूमिका निभावतात, ते सर्व प्रकार सेंद्रिय ॲसिडसुद्धा शेतामधून वाहून चालले होते. सेंद्रिय ॲसिडांसोबतच मंडळी शेतामध्ये जी कणरचना असते मातीची, जी काळी भोर माती असते, सुपीक माती असते, ती माती म्हणजेच ह्युमस म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन हा देखील शेतामधून वाहून चालला होता त्या पावसाच्या पाण्यासोबत. म्हणजे आम्ही एक शेतातला बांध फोडल्यामुळे काय काढायला लागलं, शेतामधलं नायट्रेट, प्रमुख अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य सोबत सेंद्रिय ॲसिड, सुपीक माती, कणरचना म्हणजेच ह्युमस आपला म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन, हे सगळं शेतामधून वाहून चाललं होतं. कशामुळे? केवळ बांध नसल्यामुळे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी शेतामध्ये आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी शेतामधल्या ज्या आम्ही तयार केल्या होत्या त्या सर्व निघून चालल्या होत्या. सगळी मेहनत आमची पाण्यात वाहून गेली होती. हे प्रॅक्टिकल मी डोळ्यानं बघितलं होतं. मन जी होती पाण्यात वाहून जाणे एखादी गोष्ट, ती प्रत्यक्ष पाहत होतो मी त्या ठिकाणी. त्या दिवसापासून माझं बांधावरती संशोधन सुरू झालं. मी कमीत कमी पुढचे 5 वर्ष कंटिन्यू बांधावरती मी संशोधन स्वतः केलं होतं, निरीक्षणं केली होती, अभ्यास केला होता. आणि त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, पुढच्या 5 वर्षाच्या नंतर तो प्रसंग तर गेला निघून, पण पुढच्या 5 वर्षांनी लक्षात आलं, अरे गड्या, बांध शेतीचा आत्मा आहे. बांध जगातलं सर्वात मोठं संशोधन आहे जे आपल्या प्राचीन काळातल्या पूर्वजांनी केलं होतं. आपले पूर्वज येडे नव्हते. गावागावात भारतातल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये मोठे मोठे बांध टाकले होते. ते फक्त पाणी अडवण्याकरता नव्हते, बरीच मोठं कारण होते. मी 5 वर्ष कंटिन्यू अभ्यास केला होता. 5 वर्ष जो मी अभ्यास केला बांधावरती, बांध सगळ्यात मोठं संशोधन कसं काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मंडळी समजून घ्या. पाण्याचा विषय झालाच, जे काय वाहून चाललं शेतामधलं तो विषय सोडून द्या. आता तुम्हाला आणखीन एक विषय सांगतो. आत्ता हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना विहिरीवरती, तलावावरती, शेततळ्यावरती, बोरमध्ये मोठ्या प्रमाणात मोटर चालू करावं लागतात आणि शेताला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावं लागतं, तर आमची पिकं जिवंत राहतात, नाही तर कोमजून मरून जातात. पण पहिलं असं नव्हतं. मला आठवत नाही कधी कोणी ज्वारीला आमच्या पाणी दिलं होतं माझ्या लहानपणी. जास्त जुनी गोष्ट नाही आहे, 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला आठवत नाही कोणी आमच्या हरभऱ्याला पाणी दिलेलं. मला आठवत नाही शेतामधल्या आंब्याच्या झाडांना कधी कोणी पाणी दिलं होतं. तरीसुद्धा आंबा खूप जोरदार फुटायचा. एका आंब्यावरती कमीत कमी 4-4 आणि 5-5 हजार आंबे लागायचे. पण आत्ता जर आंब्या झाडांना पाणी नाही दिलं, येतात का आंब्यात झाडं? जर आत्ता शेतामध्ये ज्वारीला 1-2 पाणी नाही दिले, ज्वारी चांगली येते का? होती ज्वारी, पण कमी होते. मग हरभऱ्याला पाणी नाही दिलं तर हरभरा चांगला येतो का? फार कठीण आहे ना. आता नेमकं काय घडायला शेतामध्ये थोडा विचार करणं गरजेचं आहे. मंडळी, आमच्या पूर्वजांनी बांध टाकण्याचं आणखीन एक मोठं कारण होतं, शेतामध्ये पिकांना हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध व्हावं. का बरं? कारण आमच्या पूर्वजांनी अशी व्यवस्था केली होती की पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा जमिनीमध्ये जिरला पाहिजे जाग्यावरती. जे काय पावसाचं पाणी होतं जमिनीमध्ये जिरल्यानंतर तेच पावसाचं पाणी पावसाळ्यातलं हिवाळ्यामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे, जमीन तापल्यामुळे, केशाकर्षण शक्तीने जमिनीच्या आतमधलं पाणी भाप बनून वर यायचं आणि हेच पाणी पिकांना नंतर मिळायचं. म्हणून बाहेरून जास्त पाणी देण्याची गरज आम्हाला शेतामध्ये नव्हती. हां,
आम शेतकरी पाणी द्यायचे, कधी द्यायचे? जानेवारीच्या नंतर, फेब्रुवारीच्या नंतर, उन्हाळ्यामध्ये पाणी द्यायचे बऱ्याचदा. तेव्हा 1-2 पाण्याची गरज पडायची. आणि ते पण कधी गरज पडायची? 15 दिवसाला, 20 दिवसाला, महिन्याला एखाद्या पाण्याची गरज पडायची जमिनीनुसार. भारी जमीन असेल ना तर महिन्याला एक पाणी द्यायची गरज पडायची. थोडी मध्यम असेल ना तर 20 दिवसाला पाणी देण्याची गरज पडायची. आणि आता 4 दिवसाला, 8 दिवसाला आम्हाला पाणी शेतामध्ये द्यावं लागेल, 10 दिवसाला पाणी द्यावं लागेल. एक राऊंड शेताला पूर्ण झाला, लगेच दुसरा राऊंड सुरू करावा लागला आम्हाला शेताला पाणी देण्याचा. म्हणजे पाणी सुद्धा पिकांना ऑटोमॅटिक मिळून देण्याची व्यवस्था आमच्या पूर्वजांनी बांधाच्या माध्यमातून केली होती. बांध असेल ना शेतामध्ये, पाणी जाऊन नाही जाऊ दिलं ना तर ते पाणी शेतात 100% जिरतं. जिरलेलं पाणी हिवाळ्यात पावसात पिकांना 100% मिळतं. थोडं आठवा तुम्ही तुमच्या लहानपणीच्या गोष्टी. पावसाळ्यामध्ये शेतामध्ये जिथे कुठं बांध जर फुटला ना, आपले पूर्वज काय करायचे? उन्हाळ्यात शेतामध्ये जायचे, त्या ठिकाणी काय करायचे? दगड टाकायचे, माती टाकायचे, मुरुम टाकायचे, त्याला ठासून मस्तपैकी पॅक करून टाकायचे. परत पावसाळ्यामध्ये तो पाणी बुटणार नाही याची काळजी घ्यायची. का बरं? कारण त्यांना माहिती होतं हे पाणी शेतात जर अडवलं तर माझे पिकं चांगले नाहीत हिवाळ्यामध्ये. थोडीफार उन्हाळ्यात मी कोणती पिकं करेल, उन्हाळी भुईमूग करेल किंवा मूग करेल पिवळा, तो चांगल्या प्रकारे येईल. म्हणून सगळी रचना पहिला काय शेतकरी करायचे. बरं एवढंच नाही मंडळी, पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आपल्या पूर्वजांनी आपल्या बांधांवरती आपल्या सर्वांच्या आरोग्याची पण काळजी घेतली होती. कसं काय? तुम्ही तुमचं बालपण जरा साठवा. जर तुम्हाला पेरू खायचं असेल, जाम खायचा असेल किंवा जांभूळ खायची असेल, सीताफळ खायचं असेल, आंबा खायचा असेल, एखादी बोर खायची असेल, तुम्ही कुठं जात होते? मार्केटमध्ये विकत आणत जात होते का तुमच्या लहानपणी? कुठं जायचे? बांधा जात होते तुम्ही. आणि बांधावरची फळं तुम्ही खूप मोठ्या मात्रेत पोटभर लहानपणी खाल्लीत, सगळ्या प्रकारची खाल्लीत, सर्व ऋतूमध्ये येणारी फळं खाल्लीत. कारण सर्व ऋतूमध्ये येणारी फळं ही आपल्या बांधावरती उपलब्ध होती. आपण लहानपणी शेतात हिंडायचो सगळीकडं फळं खाण्यासाठी. आणि ती फळं भरपूर खाल्ल्यामुळे तुमचं आजपर्यंत शरीर जरा चांगलं राहिलं. तुम्ही जरा विचार करा, तुमच्या घरातली लहान मुलं आत्ता कोणती फळं खाता येतो? त्यांना भेटतात का बांधावरची फळं? ते खातात शहरामधले केमिकलची फळं, रोज बुडबुड काढलेली केमिकलमध्ये. जरा विचार करा, आणखीन 20 वर्षानंतर त्यांचं आरोग्य कसं असणार आहे? त्यांची मानसिकता कशी असणार आहे? त्यांची बुद्धी कशी असणार आहे? बांधावरचे फळं खाल्ल्यामुळे माणसाची बुद्धी तल्लख होते, तो माणूस हुशार होतो. पेरू खाल्ल्यामुळे बुद्धिमत्ता वाढते ऑटोमॅटिकली, पण ते बांधावरचं फळ असावं, केमिकलचं नसावं शहरामधलं. जर तुमच्या लहान मुलांना बांधावरची फळच नाही भेटली, त्यांचं आरोग्य काय चांगलं राहणार आहे? आपल्या पूर्वजांनी आपली काळजी घेतली होती, आपल्या बांधावरती सर्व ऋतूमध्ये येणारी फळझाडं लावली होती, म्हणून तुम्ही चांगले राहिले. तुमची जबाबदारी नाही का बरं आता परत बांधावरती फळझाडं लावणं? ती लावा, ती गरजेची आहे. एवढंच नाही मंडळी, आपल्या पूर्वजांनी शेतामधल्या पतंगांचं, आळ्यांचं नियंत्रण करण्याची व्यवस्था सुद्धा बांधावरती करून ठेवली होती. त्याच्यामुळे सुद्धा त्यांनी बांध विकसित केले होते. कसं काय? आता ऐका, ज्या वेळेला प्रत्येक ऋतूमध्ये येणारी फळझाडं बांधावरती असतात ना, त्यावेळेला त्या शेतामध्ये पक्षी खूप मोठ्या मात्रेत येतात. ते स्वतःची घरटी निर्माण करतात. जर बोराट्या असतील ना, ती काटेरी झाडं, छोटे छोटे झुडपं, त्या झुडपांमध्ये लहान लहान चिमण्या आतमध्ये येतात, घरटी तयार करतात, त्यांची अंडी टाकतात, त्यांचं प्रजनन वाढवतात. कसं काय? कारण त्यांना सुरक्षा लागत असते. ते काटेरी झाड असतं ना, त्या काटेरी झाडामध्ये साप घुसू शकत नाही लवकर. कावळा किंवा मांसाहारी जे पक्षी असतात, बैल ससाण्यासारखे, हे आतमध्ये घुसू शकत नाहीत आणि त्यांची अंडी नाही खाऊ शकत. म्हणून त्या ठिकाणी प्रजनन खूप चांगल्या प्रकारे होतं त्या पक्ष्यांचं, लहान लहान पक्ष्यांचं. असे विविध प्रकारचे पक्षी बांधावरती आले ना मंडळी, हे पक्षी काय करतात? जर तुमच्या शेतामध्ये आळ्या आल्या तर आळ्या खाण्याचं काम कोण करतंय? हे पक्षी करतात. सहजरित्या आळ्या वेचतात आणि खातात मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे नकळतपणे शेतामधलं किडींचं नियंत्रण सुद्धा कोण करतंय? बांध करतंय. इतकंच नाही मंडळी, याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला आणखीन सांगतो, जे शेतामध्ये संसर्गजन्य रोग असतात ना, एका शेतामध्ये एखादी बुरशी आली शेजारच्याच्या, की काही दिवसामध्ये आता आपल्या शेतात आलेली आपल्याला दिसते. पहिलं असं घडत नव्हतं. तुम्ही नीट आठवा, एखादी बाग असेल कोणती, बागेमध्ये फिरत असताना तुम्हाला कुठेतरी एखादं झाड मरेल, गळेल, रडेल दिसायचं, पण त्याचा परिणाम दुसऱ्या ढेल्यामध्ये दिसायचा नाही आपल्याला. असं का बरं व्हायचं? कारण 2 तुकड्यांच्या मधामध्ये आपला काय असायचा? बांध असायचा. बांधावरती झाडं असायचे, त्या झाडांच्या काड्या जमिनीवरती तुटून पडलेल्या असायच्या, त्या ठिकाणी त्या डिकंपोज व्हायच्या. डिकंपोज होत असताना त्या ठिकाणी मोठ्या मात्रेमध्ये मित्रबुरशा तयार व्हायच्या, मित्रजीव तयार व्हायचे, जीवाणू पण तयार व्हायचे बांधावरती.
आणि हे तयार झाल्यामुळे निसर्ग रचना बांधावरती तयार झाल्यामुळे दुसऱ्याचा शेजारच्याचा रोग, संसर्गजन्य रोग आपल्या शेतामध्ये येत नव्हता. तो तिकडेच राहायचा, कारण बांध तो रोग अडवण्याचं काम करायचा. असे विविध गोष्टीत बांधावरच्या मी तुम्हाला सांगत जर बसलो ना सायंटिफिक पद्धतीने तर 3-4 दिवस पुरणार नाहीत मला. फक्त सांगायचं एवढंच मंडळी की बांध हा शेतीचा प्रॅक्टिकलमध्ये आत्मा आहे. आणि नेमकं तो आम्हाला माहीतच नाही की त्याचे एवढे सगळे फायदे आहेत. आणि खरंच तुम्ही जरा विचार करा, आज आम्ही सर्वांनी काय केलं शेतामध्ये? एकही बांध ठेवला नाही आहे. काय केलं आहे आम्ही? अक्षरशः भावाने भावाचे डोके फोडलेत, भावाने भावाचा खून केला आहे. त्या कोर्टामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये रान इकडे फुकून टाकले. कशामुळे? तो 3 फुटाचा 4 फुटाचा बांध मला पाहिजे. असं काय उत्पादन होणार आहे तुमचं 3-4 फुटामध्ये? खूप गोष्टीत म्हणजे बांधाच्या आणि बांधावर झाडाच्या. इतकंच, ह्याच्या पलीकडे जाऊन आणखी एक सांगतो मी तुम्हाला. जर बांधावरची झाडं खूप चांगले असतील ना, आता हा बांध आहे बघा, मी बांधावर उभं टाकलो आमच्या अण्णांचं शेत आहे हे. बांध बघा कुठं टाकला अण्णांनी. आता बांधावर झाडं कोणकोणती आहेत, बांधावरचं इन्कम कसं आहे हे नंतर काहीतरी मी तुम्हाला सांगतो. पण असा बांध असला ना की शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारे इन्व्हायरमेंट राहतं. भर उन्हाळ्यामध्ये तुम्ही पिकं जे घेत असता, एखादी भाजीपाल्याची, टमाट्यासारखी अन्य कोणत्या पिकासारखी, तर या पिकांवरती उन्हाचा प्रभाव जास्त बसत नाही. शेतामध्ये टेम्परेचर जे आहे ना 3-4 अंशानं कमी राहतं. हे घडतं प्रॅक्टिकली. असा बांध पाहिजे, मजबूत असा बांध पाहिजे झाडं लावलेला. म्हणजे टेम्परेचर देखील कमी होतं उन्हाळ्यामध्ये, आणि हिवाळ्यामध्ये या बांधावर झाडांमुळे गरमाट चांगली राहते. म्हणजे हिवाळ्यामध्ये थंडीमुळे, जास्त थंडीमुळे पिकांचं नुकसान होत नाही. असे कितीतरी फायदे होतो बांधाचे. म्हणून बांध हा आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक निर्माण केला होता. गावागावात, शेतात प्रत्येकाचा निर्माण केला होता. पण हा बांध आता आम्ही काय केले? सगळे फोडून टाकले. कित्येक शेतकरी मला सांगतात, तो माऊली आमच्या शेतामध्ये अक्षरशः बांधावरती बैलगाडी फिरायची. कित्येक शेतकरी मला सांगतात, आमच्या बांधावरती आम्ही बैलांना भला मोठा कासरा बांधून चरायला सोडायचो. आता काय झाले? चलायला बांध नाही राहिला, चलायला साधा. जोपर्यंत तुम्ही बांधाची पुनर्रचना करणार नाहीत ना मंडळी, तोपर्यंत शेतामध्ये पिकं चांगली होतील आणि तुमचा खर्च कमी होईल हे डोक्यातून काढून टाका. जे आजकाल लोक ओरडतात ना खूप मोठ्या मात्रेमध्ये की माऊली शेतामधला ऑर्गॅनिक कार्बन तणनाशकांनी किंवा रासायनिक खतांनी कमी झाला. मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, शेतामधला ऑर्गॅनिक कार्बन कमी होण्याची सर्वात मोठं कोणतं कारण असेल तर ते बांध आहे. तुम्ही बांध काढून टाकला, शेतातलं सगळं पाणी वाहून चाललंय, पाण्यासोबत शेतातले सगळे कंटेन वाहून चाललेत, सुपीक माती वाहून चालली, ह्युमस वाहून चाललाय, तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाहून चाललाय. म्हणून सगळ्यात अगोदर बांध टाका. बांध टाकला तर ऑर्गॅनिक कार्बन टिकेल, ते देखील टिकणार नाही. म्हणून मंडळी मला एवढंच सांगायचे, काही करा पण बांध टाका. बांधावरती झाडं लावा, सर्व प्रकारची फळझाडं लावा, काटेरी झुडपं लावा, पशुपक्ष्यांना आमंत्रित करा, ते जास्त गरजेचं आहे. आणि हे केल्याशिवाय तुमची शेती खूप चांगली होईल हे डोक्यातून काढून टाका. शक्यच नाही ते चांगली होणं जमीन. चला, राम राम.